ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली निवडणूक आयोगाला नोटीस. टिटवाळ्यातील उमेदवार ॲडव्होकेट शेखर वाकोडे यांच्या नावातील घोळाबद्दल. आज मी शेखर वाकोडे साहेबांतर्फे एक नोटीस रिटर्निंग ऑफिसर यांना पाठवलेली आहे. कल्याण डोंबिवलीमधून शेखर वाकोडे साहेब हे उभे होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षातर्फे तुतारी हे त्यांचं चिन्ह होतं. आणि आपण हे पाहतो की जे साधारणतः निवडणूक अधिकारी म्हणून काम करणार असतात किंवा निवडणुकीच्या संदर्भातलं काम करणार असतात त्या सगळ्यांना सरकारतर्फे विशेष ट्रेनिंग दिलं जाते, भत्ता दिला जातो आणि त्यांना ओरिएंटेशन प्रोग्राम मधून पण जावं लागतं की कोणतीही चूक होऊ नये. आता उमेदवारांनी एखाद्या साधी फॉर्म भरताना चूक केली, ॲफिडेव्हिटमध्ये चूक केली, तरी त्याचं नामांकन जे आहे म्हणजे कॅन्डिडेचर ते आहे ते रद्द होऊन जाते. परंतु इथे अत्यंत मोठी गंभीर चूक निवडणूक निर्णय अधिकारी रिटर्निंग ऑफिसर आपण ज्यांना म्हणतो त्यांनी केलेली आहे आणि त्यांनी शेखर वाकोडे यांचं नाव शेख वाकोडे असं लिहिलेलं आहे. आणि ते त्या प्रभाग 3 मधल्या अनेक बूथवर म्हणजे साधारणतः 57 बूथवर आपण म्हणू की शेख वाकोडे असं नाव त्यांचं ईव्हीएम मशीनवर डिस्प्ले बोर्डवर लावलेलं होतं. आता ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि ही जी चूक आहे ती गंभीर आहे. कारण की आपण पाहतो की हिंदू मुस्लिम जातीच्या आधारे धर्माच्या आधारे असं वेगवेगळ्या प्रकारे आपल्या इथे भेदाभेद सुरू असतात, विषमता सुरू असते आणि एखाद्या काय म्हणतो आपण मुस्लिम बहुसंख्य नसलेल्या भागामध्ये एखाद्या माणसाचं नाव शेख लिहिणं म्हणजे त्याचं राजकीय मरण आहे. मला असं म्हणायचं की शेखर वाकोडे साहेबांची राजकीय हत्या या काही अधिकाऱ्यांनी केलेली आहे, ज्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव शेखर असताना शेख वाकोडे असं लिहिलेलं आहे. आणि आज ते निवडणूक हरलेले आहे दुर्दैवाने. परंतु त्यांनी आक्षेप घेतल्यावर सुद्धा निवडणूक निर्णय अधिकारी किंवा संबंधित निवडणूकचं कामकाज बघणाऱ्या अधिकाऱ्यांनी कोणतीही सुधारणा त्याच्यात केली नाही आणि त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेलं आहे. या संदर्भात मी निवडणूक निर्णय अधिकारी जे तेव्हाचे आहेत त्यांना नोटीस पाठवलेली आहे. त्या कायदेशीर नोटीसनुसार त्यांनी त्वरित उत्तर दिलं पाहिजे, माफी मागितली पाहिजे. कारण की त्यांच्या ऑफिशियल ड्युटीमध्ये त्यांनी जी हयगय केलेली आहे ती अत्यंत गंभीर आहे आणि त्यांची याच्या संदर्भात नोकरी सुद्धा जाऊ शकते, त्यांच्यावर क्रिमिनल केस सुद्धा दाखल होऊ शकते. ही एक वेगळी केस आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं याच्याकडे लक्ष लागलेलं असणं साहजिक आहे. परंतु आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचं ठरवलेलं आहे. ज्या ज्या कोर्टामध्ये शक्य असेल त्या कोर्टामध्ये जाऊन या संदर्भातला न्याय मागायचं असं आम्ही ठरवलेलं आहे.